राजकारण सध्या महाराष्ट्रामध्ये भावा बहिणीचं सुद्धा सुरू आहे. एकमेकाचे शत्रू असणारे सुद्धा आता अत्यंत जवळचे स्नेही झाले. म्हणजे कधी काळी साधं परळीचं उदाहरण घ्यायचं झालं, एका चुलत्याने दुसऱ्या पुतण्याला फोडलं, त्याच्यानंतर एका पुतण्याला दुसऱ्या पुतण्याने फोडलं. महाराष्ट्राचं राजकारण एवढं असं वेगळंच आणि डेंजर झालं. कार्यकर्त्यांना मात्र काही कळायला मार्ग नाही. कोण कुठल्या कळपात कोणाच्या सहवासात कोण कार्यकर्ता त्या ठिकाणी सहभागी होईल कळत नव्हतं. पण एक गोष्ट लक्षात येत होती की नेते वर सेटलमेंट करत होते, कार्यकर्ते मात्र एकमेकाचे दुश्मन होत होते. झाली होती तशी परिस्थिती. महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये कुणी कुणाचं नव्हतं, परंतु राष्ट्रवादी फोडली गेली, शिवसेना फोडली गेली. म्हणजे सख्खे भाऊ पक्के वैरी अगोदर होतेच, परंतु राजकारणासाठी सत्तेसाठी परत सेटलमेंट झाली. आणि जे बहीण भाऊ होते, जे वेगळे वेगळे एकमेकाच्या तोंड बघत नव्हते, निवडणुकीतला प्रचार जर तुम्ही काढला, परळीचा आठवतोय ना तुम्हाला, एकदम डेंजर होता, एकदम डेंजर. कार्यकर्ते मात्र एकमेकाचे कट्टर शत्रू होते. उदाहरणच देतो मी, पंकजाताईंचे समर्थक विरुद्ध धनुभाऊचे समर्थक, आणि मग जी काही झगडपकड लागायची ह्यांची विचारता सोय नाही. आता कधी कधी कसं असतं, कार्यकर्ते मेहरबान तो गधा पैलवान असतो, तसं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एखाद्या नेत्याला म्हणजे कितीही शत्रुत्व असलं तरी त्यांचं इतर ठिकाणी मात्र इतकं वेगळं असतं, कल्पनाच नाही. पण कार्यकर्ते ग्राउंड लेवलला एकमेकाच्या डोक्या फोड्यापर्यंत हा सगळा खेळ करणारे असतात. आणि ही सगळी परिस्थिती इतकी डेंजर असते, इतकी वेगळी असते की ती समजून घ्यायला सुद्धा फार मोठी हिंमत लागते. आणि ही हिंमत साधी सरळ नसते. पंकजा मुंडे ह्या थेट गोपीनाथ मुंडे साहेबांचा वारसा चालवतात म्हणून लोकांनी त्यांच्यावर इतकं प्रेम केलं भरभरून की कल्पना पण नाही करू शकत. पण झालंय असं, काल शासन आपल्या दारी हा माननीय शिंदे साहेबांचा, फडणवीस साहेबांचा जो काही प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यक्रम सुरू आहे, त्या कार्यक्रमामध्ये ज्यावेळेस बीड जिल्ह्यामध्ये परळीमध्ये होता, त्यावेळेस तिथं चर्चा झाली की इथं पंकजा मुंडे कशा काय. ठीक आहे, ते भाजपच्या आहेत, पण सध्या कुठल्याच पदावर नाहीत. महाराष्ट्राच्या इतर कुठल्याही कार्यक्रमामध्ये जरी ते पक्षाचे पदाधिकारी असले तरीही त्यांना वर स्टेजवर अजिबात संधी नव्हती. पंकजाताईंना दिली गेली, कारण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट सांगितलं. मुख्यमंत्री महोदय म्हणाले की आम्ही त्यांना येताना विमानात घेऊन आलो, आणि धनंजय मुंडे साहेबांना सुद्धा दुसऱ्या हेलिकॉप्टरमध्ये यायला सांगितलं. कार्यक्रमाला दोघांनाही एकत्र बोलवलं आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी एक ग्रीन सिग्नल देऊन टाकला. दोघांचीही भाषणं झाली, कारण पंकजा मुंडेंना महाराष्ट्राला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी बरोबर साईडला त्या ठिकाणी केलेलं आहे. कुठलंही संविधानिक पद त्यांना दिलेलं नाही, घटनात्मक पद दिलेलं नाही, आणि पद दिलेलं नसल्यामुळं पंकजाताई ह्या अलिप्त आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांना दिसतात. जे कट्टर पंकजा मुंडेंचे समर्थक आहेत ते भाजप सहित धनंजय मुंडे साहेबांचे सुद्धा ते विरोधक असावे, धुसफूस असावी. आपल्या ताईला काहीतरी मिळालं पाहिजे. ताई म्हणतात मला काय नको, मी तुमचीच आहे. गोपीनाथ मुंडे साहेबांनी सगळं काही आपल्याला दिलं, आणि ही गोष्ट खरी पण आहे. खरं तर गोपीनाथ मुंडे साहेब महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज जर असते तर महाराष्ट्राचं नाही, देशामध्ये सुद्धा महाराष्ट्राचं नाव एक नंबरला असतं. ठीक आहे, ते कुठल्या पक्षाचे आहेत, कुठल्या विचारधारेचे आहेत, परंतु बहुजनांचं राज्य त्याने अजून ताकदीनं वाढवलं असतं आणि नवीन लोकांना संधी सुद्धा मिळालेली असते. परंतु पंकजाताईंचं उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर एक गोष्ट मात्र लक्षात येते की या सगळ्या राजकारणामध्ये, या सगळ्या
राजकीय डावपेचामध्ये सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही गोष्टी घडल्या जात आहेत. गोपीनाथ मुंडे साहेबांचा वारसा चालवणाऱ्या पंकजाताईंना कदाचित भाजपला अडसर होत असावा, त्यांचे काही शत्रुत्व स्पष्ट वक्तेपणा कदाचित झोमत असावा. कारण आपल्या एखाद्या कार्यकर्त्याचा जो काही स्पष्ट वक्तेपणा काही नेत्यांना वेळोवेळी सतत झोंबत असतो. म्हणून नेहमी कुठल्याही पक्षाचे असू द्या, त्यांच्यावर नेहमी अन्यायच होत असतो, हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही. पण आता सेटलमेंट करून ते जुळवून घ्यावं लागतंय. पण देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक मेसेज दिला, पंकजाताई तुम्हाला परळी तर सांभाळायचीच आहे, परळीकडे तर लक्ष द्यायचंय, पण तुम्हाला बीड जिल्ह्याकडे सुद्धा लक्ष द्यायचंय. तुम्ही या जिल्ह्याच्या नेत्या आहात, खरं तर त्या महाराष्ट्राच्या नेत्या आहेत. याचा अर्थ त्यांनी एक बातमी सुद्धा देऊन टाकली माध्यमांना की उद्याची होणारी लोकसभा कदाचित पंकजाताई मुंडे ह्या उमेदवार असू शकतात. आणि पंकजाताई जर उमेदवार असतील, पंकजाताईंना जर त्या महाराष्ट्राची जबाबदारी पेलवत असताना त्यांना जर बीड जिल्हा दिला तर त्यांना केंद्रात आता आपलं काम करावं लागेल. आणि कदाचित तसं झालंही पाहिजे किंवा होईल सुद्धा. तुमच्या माझ्या कुणाच्या आपल्या काही हातात नाहीये आणि तसा आपला संबंध येत नाही. तरीही महाराष्ट्रातून मात्र त्यांना बाजूला करायचंय आणि केंद्राच्या राजकारणामध्ये त्यांना पाठवायचंय. आणि प्रीतम मुंडे आता जे काही 1-2 टर्म खासदारकीचे त्यांनी लाभ घेतलेला आहे, त्यांना ती सगळी माहिती झाली. आता ही संधी पंकजा मुंडेंना द्यायची. कदाचित ही सुतोवाच दिले. दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडे साहेबांसाठी त्यांचा परळी मतदारसंघ हा त्यांना कायमस्वरूपी त्या ठिकाणी देऊन टाकला त्यांच्या नेत्यांनी. मग ते माननीय मुख्यमंत्र्यांनी ठरवलं, अजितदादांनी ठरवलं असेल, धनंजय मुंडेंना तर हेच पाहिजे होतं. आणि आता भाजप, अजित पवार गट आणि शिंदे साहेबांचा गट हे सगळे एकत्रित असल्यामुळं कदाचित येणारी लोकसभा सुद्धा पंकजा मुंडेंना सोयीची वाटत असावी किंवा तिथं हे सगळे पक्ष एकत्र त्यांचं काम करतील म्हणून त्यांना तशी सूचना दिली असावी. पण महाराष्ट्राच्या राजकारणात काही होऊ शकतं आणि कदाचित आता घडणार सुद्धा आहे. हे सगळी लोक आरक्षण विरोधी आहेत, आरक्षण देत नाहीयेत. मराठा आरक्षण प्रश्न गंभीर आहे, धनगर आरक्षण प्रश्न गंभीर आहे, ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न सुद्धा गंभीर आहे. इम्पेरिकल डाटा दिला गेलेला नाही, त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे पुढे गेल्या. लोकही कुणीही विसरलेले नाहीत आणि विसरणार सुद्धा नाहीत. पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जाणीवपूर्वक या भावा बहिणीच्या ह्याच्यामध्ये कार्यकर्त्यांचं मात्र पोपट व्हायची वेळ आली ना. कार्यकर्त्याचे काय, तो कधी ताईसाठी तोडफोड करेल, प्रचार करेल, गोंधळ घालेल. आता धनुभाऊसाठी सुद्धा घालावं लागेल. आता हेच दोघे एकत्र आले तर परत कार्यकर्ते सुद्धा सक्के भाऊ पक्के वैरी झाले होते, आता ते सुद्धा एकत्र येतील. फुटबॉल शेवटी कार्यकर्त्यांचा झाला, त्यांना ह्यांची सगळं पद वगैरे सगळं मिळणार आहे. त्यांना ह्यांचं सगळं त्यांच्यासाठी होत राहील. मला कोणाबद्दल चांगलं वाईट बोलायचंच नाही. मला एवढंच सांगायचंय की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, कुरघोडीच्या राजकारणामध्ये आता जशा जशा निवडणुका जवळ येतील, लोकसभेच्या येतील तेव्हा विधानसभेच्या येतील, कुठले पत्ते कोण कसं काढेल, कोणाला कुठं फिक्स करेल, कोणाला कुठं संधी मिळेल, कोणाला कुठं संधी दिली जाईल. आणि सगळ्यात महत्वाचं, संधी दिल्यानंतर कुणाला आपल्या आपल्या ठिकाणी आपल्या आपल्या पद्धतीनं काम करायला मिळेल, असं सगळं एकदम परफेक्ट सेटिंग करून त्या ठिकाणी प्रत्येक जण आपला आपला गड सांभाळेल. कार्यकर्ते मात्र प्रचार करू करू, जीवाचं रान करू करू या नेत्यांना निवडून आणून देण्यासाठी प्रयत्न करतील. फक्त कार्यकर्त्यांसाठी मी खरं तर लाईव्ह आलो होतो आणि मला कार्यकर्त्यांसाठी बोलायचंय. बघा, आपले नेते कधी कुणासोबत राहतील, कुणासोबत काय ते युती आघाड्या किंवा विरोधी विचारांच्या लोकांसोबत बसतील उठतील, पण कार्यकर्त्यांचा मात्र कधी इकडं कधी तिकडं कधी दुसरीकडं, किती त्या कार्यकर्त्याला वेगळ्या वेगळ्या डगरीवर हात ठेवून काम करावं लागतं हे वेगळं सांगायची गरज नाही. आणि हेच भविष्यातलं राजकारण असेल. विचारधारा, निष्ठा, प्रामाणिकपणा
काही सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणात आणि भविष्यातल्या, जोपर्यंत फडणवीस साहेब महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहेत, शिंदे साहेब असतील, अजित पवार साहेब असतील, अजून वेगळ्या पक्षाचे नेते असतील, जोपर्यंत हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहेत, विचारधारेचं काहीच खरं नाही. विचारधारा पाळली जाणार नाही. एकमेकांना इकडून तिकडून ओढून ताणून आणून आपल्या कळपात घेणे आणि त्यांना शुद्धीकरण करून आपल्या सत्तेचा म्हणजे भोगवटदार करणे, त्याला आपल्या मताचं करून टाकणे, एवढंच काय ते राजकारण आहे. फक्त कार्यकर्त्यांनो, नेत्यांसाठी डोकेफोडी करू नका किंवा एकमेकाचे शत्रू होऊ नका. एवढंच. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय.